ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। स्थगिती पीक विमा कंपनीला मदत मागण्यासाठी 7 दिवसांची मुदत। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांची मदत जाहीर केली असली तरी संबंधित रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आज उपोषण छेडण्यात आले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। सकाळपासूनच शेतकऱ्यांनी भजन कीर्तन व मनोगती व्यक्त करत प्रशासनाचं लक्ष वेधले। परिस्थितीचं गांभीर्याने दखल घेत तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन मध्यस्थी केली। चर्चेनंतर पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा रक्कम का दिली नाही याबाबत 7 दिवसांच्या आत आपले स्पष्टीकरण द्यावे असा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे शेतकरी संघटनेचं उपोषण 7 दिवसासाठी स्थगित करण्यात आले। आजचं उपोषण स्थगित करण्यात आलं। काय नेमकी प्रशासनाकडून या ठिकाणी मागणी होती आणि त्यांनी काय विचारलं? 2025च्या विम्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली रक्कम आजपर्यंत कुठला GR निघाला नाही, कुठलं काहीच नाही। आज तहसीलदार साहेबांनी सांगितलं कुठला GR निघाला नाही। आज आम्ही मागचे निवेदन दिल्यामुळे उपोषण बसल्यामुळे आज आम्हाला 7 दिवसाची कंपनीकडून हे मागून घेतलं, सवलत मागून घेतली। 7 दिवसात आम्ही तुम्हाला ठोस निर्णय देऊ कंपनीकडून। साहेबाच्या तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने आम्ही 7 दिवसानंतर आणखी उपोषण सुरू करणार आहोत।